तर स्वच्छता मॉनिटर अभियानावरनं वाद झालेला होता। 2 कोटी रुपये थकले होते असा आरोप आहे। प्रकल्प संचालक रोहित आर्य यांना देखील आमरण उपोषण केलेलं होतं आणि शिक्षण विभागावर अन्याय केल्याचे देखील आरोप केलेले होते। दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं उपोषण केलेलं होतं आणि यात संपूर्ण प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः दीपक केसरकर आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। केसरकरजी, शिक्षण विभागावर या रोहित आर्यनं गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते, तेव्हा नेमकं काय घडलेलं होतं, ते प्रकरण नेमकं काय आहे? एक गोष्ट अशी आहे की रोहित आर्य यांनी साईट ओपन करून मुलांकडून डायरेक्टली पैसे गोळा केले अशा तऱ्हेचा डिपार्टमेंटचा आरोप होता आणि त्याच्यावर त्यांनी आपलं म्हणणं देणं आवश्यक होतं आणि ते आवश्यक ते म्हणणं देऊ शकले नाही। त्याच्यामुळे आणि असे काही 2 कोटी रुपये वगैरे काय देणं होतं असं बिलकुल नाही। त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची जी बिलं आहेत ती त्यांनी ती सबमिट केल्यानंतर त्यांना ते मिळत असतं। तो शासनाचा नियम आहे, ते शासनाच्या नियमाप्रमाणे पेमेंट होत असतं। परंतु रोहित आर्यांना मी व्यक्तिगत सुद्धा माझ्याकडून त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन मदत केलेली होती, मी चेकने त्यांना पैसे दिलेले होते। त्याच्यामुळे असं कुठला कोणावरही अन्याय करण्याची भूमिका आमची कधीच नाही, त्या डिपार्टमेंटची तो नाही। परंतु चूक त्यांच्याकडून झालेली आहे, त्यांनी डायरेक्ट पैसे मुलांकडून गोळा केले, तर त्यांनी त्याची जे एक्सप्लेनेशन आहे ते त्यांनी डिपार्टमेंटला दिलं पाहिजे। केसरकरजी, तुमचं आणि रोहित आर्य यांचं काही संभाषण यापूर्वी झालेलं आहे का व्यक्तिगत पातळीवर? कारण मी त्यांना ओळखतो ना, कारण ते स्वच्छता मॉनिटर स्कीम चालवत होते, त्याच्यामुळे ओळखण्याबद्दल काही प्रश्न नसतो। परंतु उपोषण करणं किंवा मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं आहे ना। मात्र आता ज्या कोणाचेही पैसे बुडत नसतात। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, शासनाकडे तुम्ही जे काम करता त्याची नोंद असते आणि त्याचे पैसे आपण रिसर्च बिलं दिल्यानंतर आपल्याला मिळत असतात। पण माझे एवढेच पैसे ड्यू आहेत वगैरे असं असेल तर त्यांच्याकडे तसं लिहिलेलं असणार ना, त्यांना वर्क ऑर्डर दिलेली असणार, काहीतरी असेल ना। ती स्वच्छता मॉनिटर सारखा प्रकार ते करत होते। आता ज्या बातम्या समोर येत आहेत, मनोरुग्ण असल्याचं बोललं जातंय, असं कधी वाटलं होतं की हे अशा पद्धतीचं कृत्य भविष्यामध्ये करू शकतात? नाही, असं मी कसं सांगणार, मला असं वाटतं की थोडंसं हट्टीपणामुळे हे झालं असेल, असं कृत्य करणं चुकीचं आहे। त्यांचं कुठलंही हे असेल, जीव असेल तर त्यांनी त्याचे कागदपत्र हजर केले पाहिजे। पूर्वीचं त्यांना तेच सांगण्यात आलेलं आहे, केवळ उपोषण करून काही कोणी पैसे वगैरे देत नसतं। सरकारच्या नियमाचं पालन करायलाच लागतं प्रत्येकाने। निश्चितच। दीपक केसरकरजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासची बातचीत केली आणि आपली ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी।